ह्या शक्तीपीठाचा आम्हाला शेतकऱ्यांना कोणताच फायदा नाही। 40 गुंठ आहे त्याचं 30 गुंठ जाणार आहे, 10 गुंठ राहणार आहे। मग त्या 10 गुंठ्यासाठी शेतकऱ्यांनी करायचं काय? आता वट्ट 5 एकर जमीन, आता 1 एकर पहिलं या राज्यमार्गाला गेलंय आणि आता 4 एकर पूर्ण जाणार आहे। 1 गुंठा देखील मला इथं म्हणजे शेती राहत नाही। शक्तीपीठला विरोध करायचं बरीच कारण आहे ती, त्यांची गाईडलाईन काय नाही। आम्ही आजही मरणार आणि उद्याही मरणार आहे, अशी अवस्था आहे। माझं 22 गुंठ नावावर आहे। त्यातलं मला जपन द्यापुरतं राहील थोडी नाही, सगळी जमीन जाणार आहे। सरकारने गोळ्या घालून रस्ता करून करावा अशी आमची ठाम भूमिका आहे। शेतकऱ्याला गोळ्या घातल्यातच मागे एकदा तसं झालंय, ते आता प्रकार होतील, पण जाऊन देणार नाही या नमस्कार, मी संकेत पाटील। सध्या मी सांगली बारामती या राज्य महामार्गावर येतो उभा आहे। हाच राज्य महामार्ग माझ्या जे माग क्षेत्र बघताय तुम्ही, त्या क्षेत्रामधून तिरकं जे क्षेत्र दिसतंय, त्या क्षेत्रामध्ये सरकारचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट असणारा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे। हे क्षेत्र आहे, हे नागावचं क्षेत्र आहे। माझ्यासोबत काही नागावचे शेतकरी आहेत, त्यांच्यासोबत बोलणार आहोत की त्यांचा शेतकऱ्यांचा या शक्तीपीठाला विरोध आहे की समर्थन आहे। नेमकं मला सांगा, इथून शक्तीपीठ जातोय, या शक्तीपीठाला तुमचं समर्थन आहे का असमर्थन? विरोध आहे। विरोध आहे म्हणजे आमचे बागायत जमिनी आहेत, बागायत जमिनीतून रस्ता जातोय, त्याच्या संदर्भात आमची जमीनच आहे। आमची टोटल माझी वैयक्तिक शेती 6.5 एकर जमीन जाणार आहे। एकट्याची? हा, एकट्याची 6.5 एकर जमीन जाणार आहे। आमची टोटल शेती आहे 10 एकर, त्यातली 6.5 एकर जाणार आहे आणि टोटल बागायत जमीन आहे। आम्ही शेतीवरच आमची उपजीविका चालत्या, त्यासाठी आमचा विरोध आहे। पण याच्यावर सरकारने काही दर जाहीर केलाय का? आमचा शेतीचा भाव अजून शासनाने काही जाहीर केलेला नाही, हाय असेच त्यांनी मोजणी चालू केली आहे। आम्हाला डिक्लेरेशन कोणतंही दिलेलं नाही, त्यामुळे आम्हाला म्हणजे लक्षात येईना काय होणार आहे काय नाही। आणि मुळात ह्या शक्तीपीठाचा आम्हाला शेतकऱ्यांना कोणताच फायदा नाही आणि त्याच्या खालून आमच्या पाईपलाईनी वगैरे गेल्यात, त्या पाईपलाईनीचं नुकसान होणार आहे। आम्हाला इकडून तिकडं जायला, मधनं जायला रस्ता राहणार नाही। दुसरी गोष्ट, आमच्या प्रत्येक जमिनीचं, प्रत्येक शेतकऱ्याचं, प्रत्येक जमिनीचं तुकडा होणार आहे। पूर्ण टोटली जमीन काय जाणार नाही। काही लोकांचं जिथं 30 गुंठ जाणार आहे त्याचं एकर आहे, 40 गुंठ आहे त्याचं 30 गुंठ जाणार आहे, 10 गुंठ राहणार आहे। मग त्या 10 गुंठ्यासाठी शेतकऱ्यांनी करायचं काय? असं तुकडा वर्गीकरण होणार आहे आणि कोणतंच परत नंतर काम करता येणार नाही शेतीत। आणि शेतीचा म्हणजे हायवेचा ह्या भराव कमीत कमी 20 ते 25 फूट असल्या कारणानं पाणी राहणार आहे आणि बाजूची शेती पण खराब होणार आहे, दबून पाणी राहणार। हा, पाणी दबून राहणार आहे, त्यासाठी आमचा विरोध आहे। बरं, ह्या बाबत तुम्ही काय अधिकाऱ्यांना इथं जे येते त्यांना विचार? अधिकाऱ्यांना आम्ही बरेच वेळा बोललेलो आहे, पण त्याच्यावर त्यांनी स्पष्टीकरण देतच नाहीत अजिबात। काय सांगण्यात येते? काय सांगणार नाही, रस्ता होणार आहे, रस्ता करायचा आहे, तुम्हाला त्याचा फायदा होईल। टेक्निकल काय टेक्निकल काहीही सांगत नाही त्यांनी, टेक्निकल काहीही सांगत नाही। मामा, मगाशी तुम्ही बोलता बोलता म्हणाला की जो हा राज्य महामार्ग आहे यात तुमची पहिल्या वेळी जमीन गेलेली आहे। हो, पहिली गेलेली आहे। 5 एकरचा काय तर तुकडा आहे, 5 एकर तुकडा आहे, त्यातनं हे मध्ये जो आता हा राज्य महामार्ग गेलेला आहे, त्यातनं एकर माझं रान पहिलं गेलेलं आणि आता जो शक्तीपीठ होणार आहे त्यात तुमचं किती त्यात माझं पूर्ण क्षेत्र जाणार? किती जात आहे पूर्ण? 4 एकर पूर्ण जाणार। आता वट्ट 5 एकर जमीन, आता 1 एकर पहिलं या राज्यमार्गाला गेलंय आणि आता 4 एकर पूर्ण जाणार आहे। 1 गुंठा देखील मला इथं म्हणजे शेती राहत नाही। प्रशासनाकडून काय सांगण्यात येते? काहीच बोलत नाही का प्रशासन? म्हणते आम्हाला काय घर सांगायचं काय अधिकार नाही, काय आम्हाला काही माहिती नाही। बरं, या 5 एकरच्या बदल्यात तुम्हाला काय मिळणार आहे? तुम्ही भूमी होणार आहे का 5 एकर? जमीनच होणार आहे। आम्ही 5 जण भाऊ, 5 एकर वट्ट जमीन। मी गावातनं 5 किलोमीटर पाईपलाईन इथं आणलं, इथे बागायत केलंय सगळं आणि आता पूर्ण क्षेत्र माझं जाणार आहे। मग आम्ही 5 जण भाऊ, प्रत्येकाला एक मुलं, तिने काय करायची? सगळी शिकलेले आहेत पोरं, त्याला नोकऱ्या नाहीत, शेतीवर उपजीविका माझी। 5 एकर तुमचं सगळं क्षेत्र पूर्ण क्षेत्र जाते, कसं जेवायचं? भूमिका काय असणार आहे? आमचं शक्तीपीठला विरोध करायचं बरीच कारण आहे ती, त्यांची गाईडलाईन काय नाही। आम्ही कवटेकनमधनं स्कीमचं आलेलं पाणी 5-5 किलोमीटर पाईपलाईन करून नेले। ज्या शक्तीपीठ रस्ता जाणार आहे तिथं पाईपलाईन ज्यावेळेला खराब होईल, लिकेज होईल, ती काढणार कशी? परत होणारच नाही। त्याच्यावरची जी बागायत क्षेत्र आहे ती सुद्धा बाधित होऊन जाणार आहे, परत काही उपयोग नाही, काही सांगत नाहीत। शक्तीपीठचे जाणार आहे याला दराचं बोलत नाहीत। जे आता आमच्या तिथं पाण्याची प्राप्त परिस्थिती अशी आहे की पाणी थटलं, आता जरी थोडंसं बांध जरी असलं, पाणी थटलं तर बरेच दिवस तिथं पीक करता येत नाही। गेल्या वर्षी पावसाळा जास्त झाल्यावर पाण्याचा निचरा होत नाही, काळ्या जमिनी आहेत, खोल जमिनी आहेत,
त्यावर यांचा भराव पडला की होणारच नाही की पुढे आपण त्याच्यामुळं 15-20 एकर प्रत्येक ठिकाणी शेती बाधित होणार आहे. बरं, असं होणार आहे की सरकारचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे, त्यामुळे सरकार कुठल्याही परिस्थितीत काही झालं तरी करणार म्हणतंय, तर तुमचा विरोध कसा असणार आहे त्यावेळी? मग निदर्शनं आम्ही जोरात करणार. बरं. आमच्या उपजीविका आहे ती संपणारच आहे. आम्ही आजही मरणार आणि उद्याही मरणार आहे, अशी अवस्था आहे. तुम्ही साहेब येऊन बघा, तिथं ज्या रस्त्यावर घरं जाणार आहेत, आता माळी समाजाचे घरं जाणार आहेत, त्यांना परत घर कुठं बांधणार आहे? त्यांनी गावात कुठं जागा घेऊ शकत नाहीत. काही लोक भूमिहीन होणार आहेत, त्यांचं पण काही सांगत नाही. ती भूमिहीन झालेल्या शेतकऱ्याबद्दल काय? ज्याचं घर तिथनं जाणार आहे त्याला राहायला मुळात गावात जागा नाही म्हणून ती रानात येऊन राहिल्यात, मळ्यात येऊन राहिल्यात. जवळजवळ 30-35 लोकांची 50 लोकांची वस्ती आहे ती. तिथली घरं पूर्ण जाणार आहे ती. त्यांनाच नाही राहायला जागा कुठं? जी क्षेत्र पण जाणार आहे त्यांचं मळ्यातली. हा. आता मी शिवाजी कृष्ण माळी बोललोय. हा. मीच भूमिहीन होणार आहे किती इथं. जाणार आहे मामा क्षेत्र माझं 22 गुंठ नावावर आहे. तुमच्या? त्यातलं मला जपन द्यापुरतं राहील थोडी शिल्लक. बरं. नाही सगळी जमीन जाणार आहे. सगळी जमीन जाणार आहे. मग हो. याबाबत सरकार काय आणि- म्हणतंय का? मग एक बोर माझं ते बी जाणार आहे त्याच्यात. आंब्याच्या झाडं आहेत, ते बी फळांची झाडं जाणार आहे. सरकार काहीच बोलत नाही ना. मग तुमची अपेक्षा काय आहे? अपेक्षा काय? आता सगळ्यांच्या बरोबर हजर आहे इथं. रस्ता शक्तीपीठ हा रद्द झाला. रद्दच व्हावा. मला एक- शक्तीपीठ झाला नाही पाहिजे. एकच जिद्द शक्तीपीठ रद्द, तेच चालू आहे. एकच जिद्द शक्तीपीठ रद्द. तुमचं किती जातं क्षेत्र? आमचं 11 गुंठ जमीन जाते. घरला लागून रस्ता जातोय. बरं. तिथं बोर आहे. त्या ज्या पाण्याचं टोटल बोर क्षेत्र तुमच्याकडे किती आहे तुम्हाला? आमच्याकडे आता 3 एकर आहे तिथं सध्या. बरं, त्यातलं तुमचं 11 गुंठ त्यातलं जाणार आहे. हा. पण आता राहिलेली जमीन सुद्धा आमची नापीक आहे. बरं. आता सध्या पाणी इतकं आलेलं आहे की तिथं आता आम्ही 2 महिने त्या जमिनीत पाऊल घालू शकत नाही अशी अवस्था निचरा आहे. होत नाही पाण्याचा. अजिबात निचरा होत नाही. हा रस्ता झाला की रस्त्याच्या बाजूला पाणी राहणार आहे. तिथून गेलेला आहे. कॅनॉल गेलेला आहे पहिला, अर्पचा कॅनॉल तिथून तिथून गेलेला गेलेला आहे. कॅनॉल गेले असल्यामुळे सध्या तिथं पाण्याचे एवढं प्रमाण वाढलंय की बाबांनो रानात जरी पाऊल टाकायचं म्हणलं तर पाण्यातच टाकायची अशी परिस्थिती आहे. तुमचं असं म्हणणं आहे की शक्तीपीठ झाला हा शक्तीपीठ झाला की भरावामुळे ते भरावामुळे पाणी ठराविक थांबलं जाईल. ठिकाणी पाणी थांबलं जाईल. बरं. थांबल्यामुळे नंतर आणि ज्यावेळी पाऊस होईल त्यावेळी ते निसर्गानं पाणी खाली काळ्या जमिनीमध्येच येणार आहे. जरी आणि तो- शक्तीपीठ झाला तरी सुद्धा काही जे जमिनी नापीक ते- होणार ते- नापीक ते- होणार. ते- वाढ होणार आहे. बरं. जी जमीन आता प्रॉब्लेम मध्ये आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने वाढ होणार आहे त्यात. त्याच्या पाठीमागे घराला वेढा पडतो पाण्याचा आता कॅनॉलच्या ह्याच्या नापीक होणार आहे. पाण्याचा. आणि ह्याला जर भराव पडला तर ती पाणी जायला वाटच नाही. हिने आता काहीतरी करतील, पण एवढी परिस्थिती नाही. रस्त्याच्या ह्याच्यातनं पाणी पलीकडे पास व्हायला प्रत्येक ठिकाणी हिने करू शकत नाही, Circulation system नाही. होतच नाही ती. अशी परिस्थिती आहे तिथे. हा, सध्या साहेब कसं आहे माहिती आहे का, आमच्याकडे मुळात पहिला माळ रान आहे. माळ रानामध्ये टेंबू उपसाचं पाणी फिरलेलं आहे, त्याच्या पाईपलाईन वगैरे झाल्यात. आणि आरपळचा कॅनल आमच्या इथे 6 पासून पाणी चालू झालंय. जसं 6 पासून पाणी चालू झालंय तसं तो कसा आहे, नागाव आणि कुमटेचा घोल म्हणतात. त्या घोल क्षेत्रामध्ये साधारणतः 100 ते 150 एकर जमीन आहे. मग त्या जमिनीत काय होतंय की बाबा माळाचं निसर्गाचं पाणी त्या जमिनीतच येते, प्लस या कॅनॉलचं निसर्गाचं पाणी त्या जमिनीतच येते. आता सध्या तुम्ही जर परिस्थिती बघितली तर कुठल्याही रानात पाऊल टाकला तर तुम्ही पाण्यात पाऊल टाकला अशीच परिस्थिती आहे. एवढं पाणी एवढं साचून आहे. तिथे बाबा बोर असू दे, विहीर असू दे, विहिरीमधून असेल तर 3च्या मोटरचं पाणी बाहेर जाते. बोर मधून जे आहे ते 1 इंच 1.25 इंच पाणी आता सध्याला बाहेर पडायला लागले. आजची परिस्थिती असताना या रस्ता झाल्यानंतर जे बाबांनो भरावानं जे पाणी साठल त्याचं नंतर काय होणार आहे की बाबांनो उरलेली सगळी जमीन नापीक होणार आहे. आम्ही शासकीय अधिकाऱ्यांना आमच्या सगळ्या वारंवार जिथे जमिनीच्या आमच्या आता छारपड होणार आहेत या सूचना सांगून सुद्धा शासकीय अधिकारी तिथपर्यंत पोहोचवू शकत नाही त्यांना. शासकीय अधिकाऱ्यांनी याच्याकडे काही उत्तर ऐकायचं. उत्तरच देत नाहीत. अजिबात ज्या ज्या वेळेला आली त्यांच्याबरोबर मिटिंग झाल्या, 2-3 मिटिंग झाल्यात, पण त्यांनी वेगवेगळी उत्तरं दिल्यात. वेगवेगळे उत्तर. कोणी लेखी स्वरूपात ही सांगायला तयार नाही की असंच होणार आहे. बहुतेक त्यांच्याकडे गाईडलाईन्स आले नसतील. गाईडलाईन्स आलेल्या आहेत म्हणतात पण त्यांनी. सांगू हे शकत नाही आम्ही. 2 गोष्टी जास्त बोलतात. शक्तीपीठ रद्द होणार का तर होणारच, आणि तुम्हाला त्याचा मोबदला चांगला मिळेल. कुठल्याही गोष्टीवर ठाम राहून सांगत नाहीत की ह्याच पद्धतीने गोष्ट तयार होणार आहे म्हणून सांगत नाहीत. त्यांच्याकडे कागदोपत्री काय नाही. काही नाही, नाही. काहीच आणि करत प्रत्येक अधिकारी वेगवेगळी उत्तरं देते. प्रत्येक गोष्टीचा प्रश्नाचं कागदोपत्री वेगवेगळं जर उत्तर. तुम्हाला काय सांगितलं त्याने तर तुम्ही मान्य कराल का ते? हा, डिक्लेरेशन झालं पाहिजे ना. आमच्या पाईपलाईनला जबाबदारी घेतली पाहिजे. जर लिकेज झालं तर त्या रस्त्याची परत तिथं लिकेज काढता आलं पाहिजे. पुढलं आमचं बागायत नुकसान होणार नाही. जी घरं उद्ध्वस्त होत्या त्यांचं पुनर्वसनाचं झालं पाहिजे. जिथं भराव टाकलाय तिथं पाण्याची विल्हेवाट लागली पाहिजे. त्यानंतरची गोष्टी आहेत त्या हे की सगळं पाक संदर्भ दिल्यानंतरची गोष्ट आहे. तुम्ही काय हो, कराल? मग त्याच आहेत. हा, महत्त्वाच्या त्याच आहेत ना. आता बाबा माझं वय 40 आहे. मी बाबांनो बायाच्या 15 वर्षापासून कष्ट करतोय, काबाड कष्ट करून आम्ही बाबांनो रानापासून आमच्या दुसऱ्या रानापर्यंत 6 किंवा 1000 किलोमीटर पाईपलाईन केले की पूर्ण 6000 मधील 4000 फूट पाईपलाईन अखंड शक्तीपीठ महामार्गाखाली जाते. त्या पाईपलाईन खाली क्षेत्र आमचं 2.5 एकर द्राक्ष बाग
बागायत आहे बाबा ही पाईपलाईन गेल्यानंतर आमचं ते बागायत जाणारच आहे ना, मग त्या बाबा त्याच्या बाबानं ह्याच्याबद्दल कुठला साहेब काही सांगत नाही. अधिकारी उळवळून उत्तर देतात. अधिकारी म्हणतात बाबा आता तुम्ही नाही मोजून दिलं तर आम्ही परत बाबा SRP आणू. SRP राहिलं तर बाबा पुढे यंत्रणा रस्ता हा होणारच. मग असं जर होणार असेल तर आता आम्ही म्हणणार असेल तर सरकारने गोळ्या घालून रस्ता करून करावा अशी आमची ठाम भूमिका आहे. शेतकऱ्याला गोळ्या घातल्यातच मागं एकदा तसं झालंय ते आता प्रकार होतील, पण जाऊन देणार नाही या शक्तीपीठला कोणत्याही विरोध परिस्थितीत जाऊन सरकारने देणार. किती जरी आडपूट आणलं तर आपण तुम्ही जाऊन देणार जाऊन नाही. देणार. सरकारनं आता डिक्लेरेशन अजून मोबदल्याचं काही केलेलं नाही, पण शासन आता काय म्हणतंय, जो समर्थन देईल शक्तीपीठला त्याला तुमच्या 25% गावात हा थोडंफार लोकांनी विरोध समर्थन आहे. दिलं असं पण हा. झालंय. मग पण ते का समर्थन दिलं लोकांनी असं काय प्रत्येकाच्या इच्छेचा प्रश्न आहे. बरं. आणि शासन काय म्हणतं, जमीन मागायची आहे. शासन म्हणतं की जो समर्थन देईल त्याला 25% बोनस, एक्स्ट्रा एक्स्ट्रा बोनस. हा, बरं. असं कुठं होतंय का? त्यांनी असा JR द्यायला पाहिजे. हे आम्हीच दाखवा लागले. लेखी काय नाही, पण लेखी तोंडी. काय ना तोंडी. शासन असा लिहून देऊ दे ना, कलेक्टर लिहून देऊ देत इथं येऊन आम्ही एवढं देतो तेवढं देतो म्हणजे. आज रेडी रेकनरचा रेट काढला, हा. प्रांत साहेब येतात, तहसीलदार साहेब येतात, इथं सांगितलं जातं की तुमच्या गावातला रेडी रेकनर एकरी 13 लाख रुपये आहे. 13 लाख. एकरी सांगतात. ऍक्च्युअली कागदोपत्री आम्ही काढून बघितलेला आहे. हेक्टरी 13 लाख आहे. ठीक हे आहे. हा हे लोक दिशाभूल करतात. प्रशासनातली लोक ही दिशाभूल करायला लागलेत. एकरी आहे, हेक्टरी ऑलरेडी आहे कागदोपत्री, आणि हे सांगतात इथे येऊन एकरी आहे म्हणून. हे एक चुकीचं धोरण नाही का शासनाचं? मग तुमची महत्वाची भूमिका हीच आहे की बाबा जे अधिकारी इथे येतात हा. त्यांनी खरी उत्तरांनी हा खरी उत्तरं दिली पाहिजे. हा, लेखी द्यावं आम्हाला, लेखी द्यावं. काय विषय राहणार तोंडी नाही. उत्तर हा देतात. तोंडी उत्तर देतात, स्पष्ट भूमिका घेत नाहीत ना. विषय असा आहे. एकंदरीत आपण पाहिलं तर असं कळतं की शेतकरी म्हणतात प्रसंगी सरकारनं आम्हाला वेळापत्रक घातलं तर आम्ही या मार्गाने घालणार नाही. शक्यतो हा कुठलीही परिस्थिती होऊन देणार नाही. आणि त्याच्यापुढची टेक्निकल बाब अशी देखील आहे की जे सरकारतर्फे मोजणी करण्यासाठी किंवा अधिकारी जे येतात त्यांच्याकडे लेखी स्वरूपात किंवा शासकीय पद्धतीत कोणतेही उत्तर नाही. लोक शेतकरी तेच म्हणतात की आम्हाला जर सांगू देत आमच्या शेतीचं काय होणार आहे, जे बेघर होणार आहे त्यांना काय, त्यांचं काय होणार आहे, की त्यांच्याकडे कुठलीही उत्तर नसल्यामुळे शेतकरी अजून तरी आपल्या भूमिकेवर ठाम आहे. जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची.